मागच्या रीलमध्ये आपण पाहिलं की गजानन महाराजांनी स्वतःची ओळख का लपवली. पण आज प्रश्न आहे, ते नक्की कुठून आले होते आणि त्यांनी समाधी घेण्याआधी असे कोणते संकेत दिले जे आजही आपणा सर्वांना अचंबित करतात. गजानन महाराज कुठून आले याचं उत्तर कुठल्याही ग्रंथात थेट दिलेलं नाही, पण संत परंपरेत एक गोष्ट सांगितली जाते. खरे सिद्ध पुरुष एका ठिकाणी जन्म घेत नाहीत, ते काळात प्रकट होतात. महाराज कधी सांगत नसत, माझं गाव, माझे आई वडील, माझा भूतकाळ, कारण त्यांना इतिहास नको होता. त्यांना परिवर्तन हवं होतं. जे भूतकाळात अडकतात ते सत्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत. 1910च्या आसपास महाराज अचानक खूप शांत झाले. कमी बोलणं, जास्त मौन आणि एक वाक्य वारंवार बोललं जायचं, आता वेळ जवळ आली आहे. कुणी विचारायचं, कशाची वेळ? त्यावर महाराज फक्त हसायचे आणि मग तो क्षण आला. त्यांनी एका जागेकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, या जागी राहील रे. त्यावेळेस कुणालाही त्याचा अर्थ कळला नाही. त्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी समाधी घेतली आणि ज्या जागेकडे त्यांनी बोट दाखवलं होतं तीच जागा त्यांची समाधी झाली. विचार करा, ज्याला मृत्यूची जाणीव आहे तोच असं शांतपणे स्वतःची समाधी सांगू शकतो. इथे मृत्यू नव्हता, इथे संकल्प पूर्ण झाला होता. गजानन महाराज लोकांना देवभक्त बनवायला आले नव्हते, ते माणूस बनवायला आले होते. त्यांनी कधी सांगितलं नाही माझी पूजा करा, पण कायम दाखवलं, अहंकार सोडा, संयम ठेवा आणि दुःख पळवू नका, त्यातून शिका. म्हणूनच ते कधी गरिबांकडे झुकले, कधी रागावले, कधी वेड्यासारखे वागले, कारण आयुष्यही तसंच असतं. आज आपण काय शोधतो? कोणीतरी आपलं दुःख सोडवावं, कोणीतरी चमत्कार करावा. पण महाराज सांगतात, तू स्वतः बदललास तर सगळं बदलेल. कदाचित म्हणूनच त्यांनी स्वतःला देव म्हटलं नाही, कारण देव तू स्वतः होशील हेच त्यांना दाखवायचं होतं. ते कुठून आले हे कधीच कळणार नाही, पण एक गोष्ट नक्की, ते आपल्याला बाहेर देव शोधायला नाही तर आत पाहायला शिकवून गेले. 8 फेब्रुवारी 2026 रोजी गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. त्यांच्या शिकवणीचे स्मरण करून त्यांची कृपा आपणा सर्वांवर राहावी याकरता कमेंटमध्ये म्हणा, गणगण गणात बोते. आणि आजच्या काळात गजानन महाराज आपल्याला काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी पुढील रील नक्की पहा.